नमस्कार मित्र, मी सुरेश कुलकर्णी. आपण ऐकत आहात डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज उर्फ परमपूज्य तीर्थरूप भाऊ यांचं दरवर्षी उत्सवात होणारं प्रवचन हे त्यांचं 20वं प्रवचन आहे आणि द्वादशी या ग्रंथातलं 7व्या क्रमांकाचं प्रवचन आहे. तेव्हा ऐकूया प्रवचन 7वं आणि उत्सव 21वा. उपस्थित शिष्यवृंद आणि नागरिक सज्जनो, यंदा आपण 21वा उत्सव साजरा करीत आहोत. यंदाच्या उत्सवात काकी नाहीत. काकी कैलासवासी झाल्यात. सन 1955 पूर्वी आमची वडीलधारी मंडळी मोठ्या कष्टानं भक्तिभावानं हा उत्सव साजरा करीत असत. त्यावेळी तो मोठ्या प्रमाणात होत नव्हता. आजच्यासारखे कार्यक्रम त्यावेळी होत नसत. घरगुती स्वरूपाचा तो व्हायचा. आज तो संबंध महाराष्ट्रात तरी माहीत झाला आहे. ही ज्यांची पुण्याई त्यांचं स्मरण करणं अगत्याचं आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे. संसारात व देवाजवळ एका कृतज्ञतेशिवाय रिघावं लागत नाही. ज्याच्या अंतःकरणात कुठलीही कृतज्ञता असत नाही तो देवाप्रत जाण्यास लायक ठरत नाही. संन्याशाला परमार्थ शिकवणारा मी नाही, प्रापंचिकालाच मी परमार्थ शिकवतो. तुम्ही किती जण येतो दत्तासाठी येता व किती जण माझ्यासाठी येता. कृतज्ञता वाटणं तसं सोपं आहे. ज्या पंढरीला दरवर्षी लाखो लोक जातात त्या पंढरीत दरवर्षी पांडुरंग कसा स्थिर झाला. एका पुंडलिका भेटी पांडुरंगाला असं संतांनीच म्हटलं आहे. मातापित्याच्या सेवेत लीन झालेल्या पुंडलिकाच्या भेटीला पांडुरंग आला आणि 28 युगे विटेवर उभा राहिला. याचा अर्थ नीट लक्षात घ्या. पुंडलिकानं मातापित्याविषयी कृतज्ञ राहून त्यांची सेवा केली. यापेक्षा देवाचे त्याने दुसरे काय केले तरी पण त्याला देव भेटला. यावरून संसारात जो कृतज्ञ असत नाही त्यानं देवाची कितीही भक्ती केली तरी त्याला देव भेटत नाही हेच सिद्ध होते ना. आईबापाऐवजी काका काकीच्या सेवेत जरी पुंडलिक मग्न राहिला असता तरी त्याला देव भेटलाच असता. देव कृतज्ञ भाव पाहतो आणि जाणतो. कोणाबद्दलचा तो भाव आहे हे गौण आहे. आईबाबा इतकीच काका काकी मामा मामी मावशी पत्नी इत्यादीबद्दलची कृतज्ञता महत्त्वाची असते. नाती ही माणसानं निर्माण केलेली असतात, देवानं नव्हे. विवाह संस्था माणसानं निर्माण केली व नातीही त्यामुळेच निर्माण झाली. या सामाजिक इतिहासाचं ज्ञान नसल्यामुळे आपण देवावर वाटेल ते आरोप करतो. देवा मला असा कसा रे बाप दिला, अशी कशी आई दिली, असा कसा भाऊ दिला, पत्नी दिली, मुलगा दिला, असा निरर्थक आरोप आपण देवावर करतो व दुःखी होतो. आपण निर्माण केलेल्या नात्यागोत्यात कुटुंब व्यवस्थेत वा समाज व्यवस्थेत आपण एकमेकांशी किती कृतज्ञ असतो हे पाहतो. त्याशिवाय त्याच्याजवळ रिघावं लागत नाही. कृतज्ञता म्हणजे सर्व काही. त्यात माणुसकी सामावलेली असते. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला जात असताना जिजाईला तू येतेस का म्हणून हाक मारित होते. सर्व मायापाश तोडून स्वर्गाला जाणाऱ्या तुकारामाचे मन बायकोत अडकले आहे म्हणून त्याला परत घरी पाठवलं पाहिजे किंवा जिजाई आली तर तिला मज्जाव केला पाहिजे असं देवाच्या मनात त्यावेळी का आलं नाही. तुकारामाचे मन तिच्यात अडकले होते म्हणून नव्हे, तर तिनं अनेक खस्ता खाऊन त्याचा संसार सांभाळला होता म्हणून तिच्याबद्दलच्या कृतज्ञतेनं ते तिला बोलावित होते. ही कृतज्ञता ईश्वराला मान्य होती म्हणूनच त्यानं त्यांच्या बोलावण्याला हरकत घेतली नाही. संतांच्या जीवनातल्या किंवा पुराणातल्या घटनांचा अर्थ लावताना उथळपणे विचार करून चालत नाही, विकारी होऊन चालत नाही, तर त्यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करूनच तो लावावा लागतो. त्यासाठी पूर्वग्रह, स्वार्थी भाव, स्वतःच्या आवडीनिवडी वगैरे बाजूला ठेवून निर्विकार बुद्धीनं विचार करावा लागतो. एकीकडे पुंडलिका भेटी पांडुरंग आला असं संत म्हणतात, तर दुसरीकडे एका भगवंताचे भेटी पडो जीवलगा तुटी अंती प्राणही तो वेचावा असं समर्थ म्हणतात. किंवा न लगे सायास जाणे वनांतरा सुखे येतो घरा नारायण असे तुकाराम महाराज म्हणतात. यापैकी खरं काय?
दोन्ही संत श्रेष्ठ असा परस्पर विरोधी मार्ग देवाच्या भेटीसाठी का सांगतात? वास्तविक ते परस्पर विरोधी नाहीत. दोन्ही मार्ग खरे आहेत. एक मार्ग प्रापंचिकासाठी आहे तर दुसरा संन्यासासाठी आहे. मी तुम्हाला गेल्या 25 वर्षापासून प्रापंचिकाचा परमार्थ शिकवित आलो आहे. प्रसंगी तुमची कानउघडणी केली आहे. वरील वचनात तुकाराम महाराज विषयासक्ती शिकवित होते व रामदास अनासक्ती शिकवित होते, असे आहे काय? दोन्ही संतांच्या वचनात एवढा मतभेद असू शकतो काय? पंडितांमध्ये मतभेद असू शकतात, संतांमध्ये नाही. आपण करतो एक व समजतो एक, याला परमार्थ म्हणत नाही. परमार्थ कशाला म्हणतात हे मी प्रतिवर्षी शिकवित आलो आहे. हे विश्वची माझे घर असं संत म्हणतात, याचा अर्थ काय? घर म्हणजे काय? 4 भिंती व आईबाप भाऊ बहीण इत्यादीचे कुटुंब म्हणजे घर नव्हे. घराबद्दल इंग्रजीत आपलं घर म्हणजे आपला किल्ला, माय होम इज माय कॅसल अशी व्याख्या. मराठीत जरा ग्राम्य भाषात म्हणजे आपलं घर आणि हागून भर अशी घराची एक व्याख्या आहे. यापैकी मराठीतील म्हण अधिक समर्पक वाटते. इंग्रजीतील व्याख्येत संरक्षणाची कल्पना आहे हे खरे. संरक्षणासाठी घर हवे, पण याखेरीज आणखी काही गोष्टी घरात हव्या असतात व त्या म्हणजे निर्भयता, स्वातंत्र्य व मनसोक्त वागणे होय. किल्ला, कॅसल या कल्पनेत सुरक्षिततेची भावना असली तरी वरील गोष्टी नसतात. या ज्या वरत्या गोष्टी ज्या आहेत त्या मराठीतील म्हणीमध्ये ध्वनित होतात. घरात मोकळेपणा, स्वातंत्र्य किती असावे तर वाटले तर हागून भरण्याइतके असावे. घर म्हणजे जेथे जशी गुणांची नोंद होते तसे दुर्गुणी खपवले जातात. जेथे शहाणपणानं तसंच वेडेपणानंही वागता येतं ते म्हणजे घर. येथे इतका मोकळेपणा नसतो ते घर नसून घर असते. मनुष्य जन्मताच काही शहाणा नसतो. जन्माला आल्यावर त्याला शहाणपण शिकावे लागते. शहाणा होईपर्यंत त्याच्या हातून वेडेपणा घडत नाही काय? हा वेडेपणा घरातच खपवला जाऊ शकतो, इतरत्र नव्हे. समाजात वागायला शहाणपण लागते. समाज तुमचा वेडेपणा खपवून घेणार नाही. म्हणून घरात जेवढे मोकळेपणानं निर्भयतेनं वागता येतं तेवढं समाजात वागता येत नाही. जेथे वेडेपणाची गय केली जात नाही ते घर नव्हे. मुलानं पाटी फोडली म्हणून बापानं जर सांगितलं तुला आता पाटी मिळायची नाही तर मुलाच्या दृष्टीनं ते घर होऊ शकेल काय? म्हणून घर तेच की जेथे चांगल्या गोष्टीचेही कौतुक केले जाते व वाईट गोष्टींबद्दल, चुकांबद्दल क्षमा केली जाते. हे विश्वची माझे घर याचा खरा अर्थ असा आहे. त्याचा अर्थ असा नव्हे की कोणाच्याही घरी जावे, खावे, प्यावे, झोपावे वगैरे वगैरे. त्यासाठी खानावळी पण असतात. खानावळ म्हणजे घर नव्हे. घरातल्याप्रमाणे तितक्याच मनमोकळेपणानं निर्भयतेनं जगात वावरता येणं हा विश्व माझे घर याचा अर्थ आहे. कुटुंबियांप्रमाणे जगातील साऱ्या लोकांशी प्रेमानं वागणं एवढाच त्याचा अर्थ नाही. जो तिन्ही काळात भान ठेवून जगतो तोच निर्भयतेनं जगू शकतो. भूतकाळाचे डोळे येऊन किंवा ते घेऊन वर्तमानाचं निरीक्षण करीत जो भविष्यकाळाचा वेध घेतो तो द्रष्टा असतो. तोच निर्भयतेनं प्रभुत्वानं जगू शकतो. मोकळेपणानं वागायला आत्मविश्वास व आत्मबल लागते. हे आत्मबल व आत्मविश्वास प्रथम घरातच वाढीस लागतात. त्या गुणांवर सारं काही परमेश्वर देखील मिळवता येतो. घरात दुसरा शारीरिक जन्म होत नसून फक्त जन्मच नव्हे तर व्यक्तित्व देखील अंकुरित होत असतं. म्हणून जन्माला यायला उभ्या जगात कोणतंही ठिकाण लागत असलं तरी व्यक्तित्वाच्या निर्मितीसाठी घरच लागतं. घराची कल्पना चांगल्या विद्वानासही नसते आणि म्हणून परमार्थासाठी घराबाहेर पडलं पाहिजे अशी त्याची समजूत असते. ज्याला पहिला धडा मिळाला नाही त्याला विश्वची माझे घर हा शेवटचा धडा कसा गिरवता येईल? मोकळेपणा म्हणजे एकच रंग सतत घेणे नव्हे. विषयासक्ती व अनासक्ती यापैकी कोणत्याही एकाचाच आग्रह धरणे म्हणजे मोकळेपणा नव्हे. अनासक्तीची इच्छा धरणे ही देखील आसक्तीच आहे. मोकळा तोच राहू शकतो की जो एकाच वेळी एकच वृत्ती धारण करीत असताना प्रसंग संपवल्यावर चटकन दुसरी वृत्ती धारण करू शकतो. एकावेळी 2 किंवा अधिक वृत्तीत मन रमू शकत नाही. एकावेळी कोणतीही एकच गोष्ट मनापासून करता येणं व तिचा आनंद मिळवता येतो. जेवताना वाचन केलं तर धड जेवणात लक्ष नाही आणि वाचण्यात लक्ष नाही अशी स्थिती होते.
व त्यामुळे दोघांचाही पाहिजे तसा आनंद घेता येत नाही. देवघरातली वृत्ती बाहेर आल्याबरोबर बदलली पाहिजे. वैश्वदेवाच्या वेळी ती चालत नाही. देव पाहताना विश्व दिसत नाही व विश्व पाहताना देव दिसत नाही. या वचनांचा अर्थ हाच आहे. एकात रममाण होताना इतर सारे काही विसरता आले पाहिजे. ती गोष्ट संपल्यावर तेथून मन काढून दुसरी तत्परतेनं मन लावता आलं पाहिजे. बायकोशी रत होताना इतर कोणत्याही स्त्रीची आठवण येता कामा नये. तिच्याशी प्रेमालाप करीत बसलेले असताना समोर आई आल्याबरोबर वृत्ती बदलता आली पाहिजे. नाहीतर केवढा अनर्थ होऊ शकतो. ही वृत्ती बदलण्याची कला ज्याला साधते तोच खरा मोकळा राहू शकतो. त्यालाच मोकळेपणानं जीवनातला विविध प्रकारचा आनंद लुटता येतो. तोच निर्भयतेनं जगात वावरू शकतो आणि त्यालाच खरा परमार्थी म्हणतात. अशा प्रकारे भोगून जो मोकळा राहतो तोच खरा विरागी व अनासक्त असतो. भोगुनिया भोगर आहे जो मोकळा, विरागी आगळा तोच जाणं. पण भोगण्याची कला अवगत असली तरी काय, केव्हा आणि किती भोगायचं याचा विचार असावा लागतो. त्याला विवेक असं म्हणतात. हा विवेक येण्यासाठी सुज्ञाजवळ शिकावं लागतं आणि ज्या ज्ञानानं विवेक प्राप्त होतो त्याला धर्मज्ञान म्हणतात. आणि विवेकानं भोगून जी मोकळी वृत्ती राहते तिला वैराग्य म्हणतात. पण विवेकशून्य वैराग्य हे पिसं म्हणजे वेडेपण असतं असं समर्थ म्हणतात. अशी विडीपिशी माणसंच आपल्याला परमार्थात जास्त आढळतात. अशी माणसं देवाला, धर्माला, परमार्थाला कमीपणा आणतात. खऱ्या परमार्थाला वनात जाण्याची, जीवलगांना सोडण्याची, संसार सोडण्याची गरज नाही किंवा संसारात राहून मावून मुटकून वैरागी बनण्याचं कारण नाही. खऱ्या परमार्थात माणुसकी असते. कृतज्ञतेशिवाय माणुसकी नाही व कृतज्ञतेसाठी प्रपंच केला पाहिजे. असा प्रपंच की ज्यात कृतज्ञता आहे, माणुसकी आहे, विवेकानं भोगून मोकळेपणा आहे, तोच देवाला आवडतो. अशा प्रापंचिकाच्या घरी देव आपणहून भेटायला येतो. संसारात राहून आत्मबळाची प्राप्ती होते व ईश्वरनिष्ठेने ते दृढ होते. म्हणून माणूस निर्भय बनतो. निर्भयतेनंच चित्ताला शांती प्राप्त होते. समाधी लागून चित्ताला मिळालेली शांती हा व्यवहारात निर्भयता नसेल तर टिकत नाही. संसारात राहून जो होरपळत नाही त्याची शांत अवस्था म्हणजे योगनिद्रा. शेषशाही नारायण जगाचा संसार करूनही शांतपणे योगनिद्रेत पौडले आहेत. त्यांच्या नाभिकमलातून निर्माण झालेला ब्रह्मदेव विश्वाची निर्मिती करतो आहे. काही केले आहे आणि काही करायचे राहिले आहे त्यालाच म्हणतात शेषशायी. शेष म्हणजे बाकी काहीतरी राहिलं आहे. देवाला या जगात काय करायचं राहिलं आहे हे त्यालाच ठाऊक. निदान भक्ताचा उद्धार करण्याचं काम राहिलं आहे असं फार तर आपण म्हणू शकतो. शेषशाही नारायणाचं चित्र मोठं मार्मिक आहे. जगावं कसं याचा त्यावरून बोध होतो. शब्दांनी ईश्वराची कल्पना ज्यांनी सांगितली ते ऋषीमुनी व त्याप्रमाणे ईश्वराची ओळख ज्यांनी करून घेतली ते साधू संत असतात. घर करून राहण्यासाठी अर्थ म्हणजे पैसा लागतो व त्यात सुखानं राहण्यासाठी परमार्थ लागतो. अशा रीतीनं घर करून राहण्यासाठी अर्थ परमार्थ असे दोन पुरुषार्थ लागतात. एकानं भागत नाही. भौतिकवादी अर्थानं भागेल, पैशानं भागेल असं म्हणतात, तर अध्यात्मवादी परमार्थानं भागेल असं म्हणतात. म्हणून दोघे जीवन सुखानं जगायला अपुरे व एकांगी ठरतात. पूर्णवाद मात्र दोन्ही दृष्टीनं जीवनाकडे पाहतो. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. आपल्याला अभिवाचन आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.